एकच कलम लागले फक्त 302 ती फक्त एकच एक चेक करतो मी कुठे दिसलं एकच आहे ना फक्त इथे इकडे हो ना ती एकच लावली. रात्री मोटरसायकल नेली 9 वाजता. याच्या अपहरण करून बोल रही अपहरणाची कलम नाही. आरोपी किती आहेत अंदाजे तुमचे अंदाजे 6 ते 7 असाय पाहिजे. डिटेक्ट 6 नंबर केले ते म्हणले. आता दमडाटा छटून आला मुंबईहून. ते सपकाळ API ना 6 नंबर डिटेक्ट केली. सांगितलं 6 नंबर डिटेक्ट केली. ते सपकाळचं प्रमोशन झालं. 120 सुद्धा बसेल मला. पोलिसांनी आम्हाला तपासात काहीच माहिती दिली नाही. फक्त आम्ही जायचं प्रयत्नच त्यांचे फक्त प्रयत्नच म्हणायचे. कधीच म्हणजे नाही की आम्ही ह्यांना आणलं चौकशी केली काहीच नाही. आम्हाला काही त्यांच्याकडून उत्तरच काही आलं नाही. फक्त प्रयत्न एवढंच उत्तर. त्या टायमाला आपल्याला माहित नव्हतं फिक्स कोणी रात्रीपासून तर झोपायचं आहे ना ते जे ऐकलं ना ते म्हणजे बाळाभाऊ बांगरनं रिपोर्ट आला त्याच्यात आहे ना. नाही ना ते ऐकायसारखी घटनाच नाही. ज्यावेळेस मी पहिली बाईट ऐकली होती तेव्हा तर माझे काय हालत होते. संदीप चव्हाणनी घेतली होती माझी हे त्यावेळेस प्रेस. त्यावेळेस तर माझ्या हालच नव्हते की ते हे करण्याची. मिसिंग याच्यामध्ये आणि डॉक्टर नियला विचारलं ज्यानं PM केलता त्याला विचारलं ते मला मिसिंग आहे. अनोळखी एकच आहे म्हणते कधी हा म्हणजे आपल्याला त्या टायमिंगला माहिती नव्हतं की हेच आरोपीत म्हणून. आपल्याला आता मी आरोपीची संख्या एकच दाखवली. त्याने दाखवली पोलिसांनी. पण अनोळखी अनोळखी त्याने दाखवली पोलिसांनी. आपण त्या संख्या विचारली नाही. आपल्याला काही विचारलं नाही. आम्ही फक्त अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. जॉब पण नाही घेतला आता 22 महिने नाही. लेखी जॉब पण नाही. जॉब घेत नाहीत लेखी 22 महिने लेखी जॉब नाही. याचा अर्थ त्यांना तपासच करायचा नव्हता ना. बाहेरच काढायचं नव्हतं प्रकरण. संतोष भैयाचं झालं नसतं तर हे प्रकरण बाहेर काढत नव्हते. संतोष भैयाचं झालं नसतं ते आणि आमच्याचा उठाव घेतला असता ते पुढचे 2 मर्डर होत नव्हते. संतोष भैयाचं बी होत नव्हतं ते बापू आंधळकीचं बी होत नव्हतं. आमचा जर उठाव घेतला असता तर आमच्यात साथ द्यायला कुणी नव्हतं. त्यावेळेस लोकप्रतिनिधी आमच्या इथला कुणी नव्हता. असं नसतं असं कधी नसतं. साथ द्यायला असलं तर उठवायचं मुद्दा असं कधी नसतं. तोपर्यंत शेवटी माणूस नाही का आपण आपल्या खेड्यात म्हणे साधं कुत्र जरी मेलं रोडला तरी 4 लोक त्याचा विचार करतो बाबा बाजूला घेते तर सांगते ह्या गाडीनं ठोकलं. दादा त्या टायमाला काय झालं एवढा मोठा माणूस रात्रीपासून एक संदेश चालला की एवढी क्रूर हत्या होऊ शकते आणि इतका विद्रोही माणूस असू शकतो का मास नेतोय. म्हणजे रात्री म्हणजे सकाळपासून सुरू झाला आता ते PM रिपोर्ट ते बाहेर पडला. म्हणजे महाराष्ट्रातल्या पोटात अशी घालमेल व्हायला लागली ते ऐकल्यापासून. असं कधी होऊ शकतं का दादा? इतक्या नीचवरतीची माणसं होती ती. हो मी काल पण सांगितलं आणि आज पण सांगितलं होत असतं. इतक्या क्रूरपणे आणि ते लयच विद्रूपपणा झाला ते. दादा सफारी प्रत्येकाला स्कॉर्पिओ आणि 10 लाख रुपये कॅश. स्कॉर्पिओ 10 लाख रुपये कॅश. म्हणून माणसंच मारणार का आता? असाच त्याचा कार्यक्रमच तसा होता. आणि माणूस मारल्यावर आणून दाखवा मास मला मास आणून दाखवा की मारलाय. आता आपलं एवढं हे नव्हतं ना, राजकारणी नव्हतं ना, त्याच्यामुळे कुणावर आपल्याला त्यावेळेस संशय बी आला नाही. कधी कुणी चापट सध्या हाणलेली नाही त्यांना. कुणी क्रॉस बोललं तर त्याच्याकडे जात पण नव्हते. त्याच्या नादाला पण लागायचे नाही. यासाठी झालंय नाही ती लोकलची SIT लोकल स्थानिक दोन्ही पण त्याच्यात माणसं टाकायची सांगितलं. कुमावत साहेब एक द्यायचे. आता अमरावतीला कुमावत आहेत ॲडिशनल SP ते एक. आणि जे पहिले तपाशी हे येतात आरोपीपर्यंत पोहोचल ते साबळे साहेब
सानप नाही, साबळ. बघा लोकल SIT परंतु सरकारने नियुक्त केलेली नियुक्त एक लक्षात ठेवा. तिला ऍक्शन घ्यायचं का नाही लोकांची ना तिने ठरवायचं. पण त्यांनी कालपासून त्याच्यावर ऍक्शन घेतली. त्यांनी कालपासून त्या यासाठी ऍक्शन घेतली म्हणजे ते तपास सुद्धा देणार तुम्हाला. 2 नावं ते लिखित देऊन टाकतो. तुम्हाला तीच आणि तीच जरी राहिली यासाठी आता तीच जरी राहिली कदाचित तुम्हाला दर दिवसाला ती माहिती देणार. फक्त ती तुम्हाला बाहेर नाही घेता येणार. नाही, माहिती बाहेर सांगतात म्हणजे त्याचा रूल असतो. त्यांचे गुपित असते. तुम्ही सांगा याचा संशय येतोय मला ते घेणारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.